नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी इयत्ता 9वी विषय इतिहास आणि राज्यशास्त्र यामध्ये आपण या अगोदर व्हिडिओच्या माध्यमातून इतिहासाची साधने हा घटक या ठिकाणी अभ्यासला. त्यानंतर भारतापुढील अंतर्गत आव्हाने कोणकोणत्या प्रकारची आहे याही घटकाचा अभ्यास आपण व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी केला. त्यानंतर आपला जो इतिहासमधला जो चौथा घटक आहे तो म्हणजे आर्थिक विकास. आर्थिक विकास म्हणजे आपल्या देशाचा आर्थिक विकास. मग आपला चौथा जो घटक आहे तो म्हणजे आर्थिक विकास, आणि या आर्थिक विकासामध्ये आपल्या देशाचं योगदान किंवा आपल्या देशाचं आर्थिक विकासाचं जे धोरण आपण स्वीकारलं किंवा आपल्या आर्थिक विकासाच्या धोरणाचा अभ्यास आपण या घटकामध्ये करणार आहोत, या पाठामध्ये करणार आहोत. आपल्या भारताने, आपल्या देशाने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. आता अर्थात मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय आपण पुढे जाता जाता बघणार आहोत. मग आपल्या भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. त्यानंतर आपल्या देशाने पंचवार्षिक योजना आखल्या, स्वीकारल्या, अंमलात आणल्या. मग पहिली पंचवार्षिक, दुसरी पंचवार्षिक, तिसरी पंचवार्षिक अशा अनेक पंचवार्षिक योजना आजपर्यंत या ठिकाणी आपल्या भारतामध्ये लागू झाल्या. त्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणकोणत्या प्रकारची उद्दिष्ट त्या ठिकाणी समाविष्ट केली, त्या योजनांमध्ये कोणकोणत्या गोष्टी सांगितल्या गेल्या, त्या योजनामध्ये ज्या पंचवार्षिक योजना आखल्या त्या पूर्णत्वास गेल्या की नाही, अशा एकूण साधारणतः 9 पंचवार्षिक योजना आत्तापर्यंत आपल्या देशाने राबवल्या. त्यामध्ये काही 20 कलमी कार्यक्रमाचं स्वरूप आहे. मग हे 20 कलमी कार्यक्रम कोणते आहेत त्या गोष्टी आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर आपल्या देशाच्या जे काही कामगार धोरण आहे, कामगार समस्या आहेत, या कामगारांच्या समस्या या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर आपल्या देशाचे काही नवीन आर्थिक धोरण आहे, त्याही संबंधित काही गोष्टी आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. किंवा ज्या पंचवार्षिक योजना आहेत त्या योजनेमध्ये काही उद्दिष्टे आहेत, त्या योजनांची उद्दिष्ट आहेत, ती उद्दिष्टे यामध्ये आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. त्यामध्ये गिरणी कामगारांचा संप, कामगारांचा संप का त्या ठिकाणी झाला. त्यानंतर 1991 नंतर आपल्या देशाचं जे नवे आर्थिक धोरण आहे, या नवीन आर्थिक धोरणाचा विशेषत्वाने या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. आणि म्हणून या पाठामध्ये हे महत्त्वाच्या काही गोष्टी आपण समजून घेणार आहोत. त्यातला पहिला भाग आपण या ठिकाणी बघणार आहोत, मिश्र अर्थव्यवस्था. आता मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय हे समजून घ्या. या ठिकाणी बघा, मिश्र अर्थव्यवस्था, ज्यावेळेस आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण कोणत्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा याच्यावरती बरीच चर्चा चालू होती, विचार चालू होते, संवाद चालू होते. कारण देशाला स्वातंत्र्य 1947 मिळालं आणि देशाला 1947 स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू. आणि मग त्यांनी बऱ्याच गोष्टीचा एक सर्वांगीण असा विचार केला, चर्चा केली की नेमकं आपल्या भारताचं जे आर्थिक धोरण आहे ते कशा स्वरूपाचं असावं, आपल्या भारताची अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था कशा स्वरूपाची असावी किंवा कोणत्या गोष्टीचा स्वीकार आपण त्या ठिकाणी करावा, या विषयावरती खूप काही विचारमंथन झालं. आणि मग शेवटी प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणताही टोकाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी मध्यम मार्गाचा अवलंब केला, की जेणेकरून एखाद्या टोकाचा मार्ग स्वीकारला तर त्याच्यातून कदाचित आपली अर्थव्यवस्था विकसित होणार नाही. या सगळ्या गोष्टीचा विचार त्यांनी सारासार केला आणि म्हणून टोकाचा मार्ग स्वीकारण्याच्या ऐवजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक मध्यम मार्ग अवलंबला. काही देशामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था होती, काही देशांनी भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला, तर काही देशामध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती. म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा स्वीकार काही राष्ट्रांनी केला, काही राष्ट्रांनी समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला.
पण कोणतेही जरी अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला, म्हणजे ती समाजवादी असेल, भांडवलशाही असेल किंवा मिश्र अर्थव्यवस्था असेल, तर शेवटी कुठल्याही गोष्टीला दोन बाजू असतात, फायदा आणि तोटा. आणि म्हणून कोणत्याही अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला तर प्रत्येक अर्थव्यवस्थेला थोडेफार प्रमाणामध्ये फायदे आणि तोटे त्या ठिकाणी असतात. ही गोष्ट समजून घेणं फार महत्वाचं आहे. पण जर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा जर आपण विचार केला तर मग भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं? तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं की उत्पादनाची साधनं ही खाजगी मालकीची असतात. म्हणजे ज्या प्रकारचं उत्पादन होतं ते उत्पादन प्रक्रियेसाठी सगळं लागणारं जे भांडवल आहे किंवा त्यासाठी लागणारी जी साधने आहेत ती साधने एका खाजगी व्यक्तीच्या मालकीची असतात. त्याशी सरकारचा काही संबंध येत नाही. हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये असणारा भाग. बरं, मग आपण समाजवादी अर्थव्यवस्था काय आहे ते बघूया. आता समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजे शासनाच्या मालकीची असतात. म्हणजे जी उत्पादन प्रक्रियेसाठी लागणारी जी साधनं आहेत ती साधनं समाजवादी अर्थव्यवस्थेचा जर स्वीकार केला तर उत्पादनासाठी लागणारी साधनं ही समाजाच्याच म्हणजे शासनाच्या सरकारच्या मालकीची असतात. म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारली तर त्यामध्ये उत्पादनाची साधने एका व्यक्तीच्या हातातली असतात किंवा त्या उत्पादनाच्या साधनांचा मालक एक व्यक्ती असतो, थोडक्यात खाजगी मालकीची असतात. समाजवादी अर्थव्यवस्थेचा विचार केला तर त्यातली उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजे सरकारच्या किंवा शासनाच्या मालकीची असतात. आता मिश्र अर्थव्यवस्था काय? मिश्र अर्थव्यवस्था खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रात कार्यरत असते किंवा कार्य करते. म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा मिश्र अर्थव्यवस्थेचा फायदा होतो, उपयोग होतो, आणि खाजगी अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा त्या खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा म्हणजे खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रामध्ये याचं कार्य चालतं मिश्र अर्थव्यवस्थेचं. मग त्यामध्ये असं एक निष्कर्ष त्या ठिकाणी त्यावेळेस काढला गेला की आधुनिक भारताचा आर्थिक विकास साध्य करण्यासाठी किंवा साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थेपेक्षा म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था या दोन्ही अर्थव्यवस्था आपण बाजूला करूया. मग या दोन्ही अर्थव्यवस्थेपेक्षा समाजवादी अर्थव्यवस्था आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेपेक्षा जर आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली तर इथपर्यंत त्यावेळेसचं सरकार किंवा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिथपर्यंत आपला विचार केला आणि मग दोन्ही अर्थव्यवस्था बाजूला केल्या. भांडवलशाही अर्थव्यवस्था बाजूला सारली आणि समाजवादी अर्थव्यवस्था सुद्धा बाजूला सारली. आता समाजवादी अर्थव्यवस्थाचा काय प्रकार हे तुमच्या लक्षामध्ये आला आणि भांडवलशाही पण आहे. भांडवलशाहीमध्ये उत्पादित साधने मालकी हक्काची असतात, मालक असतो, आणि समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये त्यामध्ये समाज आणि शासन दोघांच्या मालकीची असतात. मग हे दोन्ही बाजूला केले आणि आपल्या भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारायला प्राधान्य दिलं. थोडक्यात आपल्या भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. मग या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला 3 गोष्टी समजून येत आहेत: सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र आणि संयुक्त क्षेत्र. आता सार्वजनिक क्षेत्र म्हणजे काय? सार्वजनिक क्षेत्रातले उद्योगधंदे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली व व्यवस्थापनाखाली असतात. म्हणजे त्यावरती सगळं नियंत्रण हे सरकारचं असतं. थोडक्यात डिफेन्समधलं जे निर्माण होणारं तयार होणारं जे संरक्षण साहित्य आहे, मग संरक्षण साहित्या संबंधातले जे क्षेत्र आहे किंवा जी कारखानदारी आहेत त्यावरती पूर्ण नियंत्रण सरकारचं असतं किंवा सरकारच्या नियंत्रणाखाली त्या क्षेत्राचं किंवा त्या उद्योगधंद्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललेलं असतं. म्हणजे सार्वजनिक क्षेत्र. एक्झाम्पल, संरक्षण साहित्याचं उत्पादन, हे झालं सार्वजनिक क्षेत्र. दुसरा प्रकार आहे त्यामध्ये, म्हणजे आपण लक्षात घ्या मुलांना, आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली आणि मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये साधारणतः आपल्याला 3 गोष्टी लक्षामध्ये. सार्वजनिक क्षेत्राचा भाग तुम्हाला समजला की या क्षेत्रामधले जो काही उद्योगधंदा असतो त्याच्यावरती पूर्णपणे नियंत्रण व्यवस्थापन ही सरकारचं 100% असतं आणि सरकारच्या नियंत्रणाखाली, सरकारच्या व्यवस्थेखाली त्या क्षेत्राचं, त्या उद्योगधंद्याचं उत्पादन किंवा व्यवस्थापन त्या ठिकाणी त्यांच्या नियंत्रणाखाली होत असतं.
दुसरा भाग आहे त्यामध्ये खाजगी क्षेत्र. आता या क्षेत्रातले उद्योगधंदे हे पूर्णपणे खाजगी उद्योगांच्या मालकीचे असतात. त्यावर फक्त सरकारची देखरेख किंवा नियंत्रण असतं. पण उद्योगधंदे पूर्णपणे खाजगी उद्योगांच्या मालकीचे असतात. उदाहरणार्थ त्यामध्ये उपभोग्य असणाऱ्या वस्तू. तिसरा प्रकार आहे संयुक्त क्षेत्र. आता संयुक्त क्षेत्र म्हणजे काय? तर या क्षेत्राचा जर आपण विचार केला तर या क्षेत्रात काही उद्योग खाजगी उद्योगांच्या मालकीचे असतात. संयुक्त ज्याला आपण म्हणतो जॉईंट, थोडक्यात एकत्र, संयुक्त. पण ते संयुक्त कुणाचं? सरकारचं आणि खाजगी उद्योगांचं. म्हणजे संयुक्त क्षेत्र जर म्हटलं तर त्यामध्ये काही उद्योग, काही कारखाने हे खाजगी व्यक्तीचे असतात, खाजगी उद्योगांच्या मालकीचे असतात. तर काही सरकारच्या म्हणजेच सरकारी व्यवस्थापनाखाली किंवा सरकारच्या नियंत्रणाखाली चालवले जातात. ही झाली आपली संयुक्त क्षेत्र. म्हणजे सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र आणि संयुक्त क्षेत्र ही 3 क्षेत्र आहेत. आता मिश्र अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी त्यासाठी आपल्याला खाजगी क्षेत्राशी आणि सार्वजनिक क्षेत्र या दोघांमधलाही सुसंवाद असणं गरजेचं आहे. कारण खाजगीमध्ये उत्पादन साधने, उद्योग मालकीचे असतात आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये सरकारचे आणि काही खाजगी मालकीचे असतात. मग आपल्या देशाचा विकास साधण्यासाठी किंवा आपल्या देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी, प्रगतशील करण्यासाठी सरकारला ह्या दोन्ही उद्योगांमध्ये म्हणजे सार्वजनिक क्षेत्र असेल किंवा खाजगी क्षेत्र असेल तर यामध्ये दोन्ही ठिकाणी सुसंवाद असणे गरजेचं असतं. आणि या व्यवस्थेचे एक उद्दिष्ट आहे ते म्हणजे अधिकाधिक उत्पादन आणि मोठ्या प्रमाणावरती लोकसहभाग. कारण प्रचंड प्रमाणामध्ये जर उत्पादन केलं तर देशाचंही त्यामध्ये त्या उत्पादनामध्ये म्हणजे देशाचंही लागणारं उत्पादन त्यातून भागवलं जातं आणि जास्तीचं उत्पादन करून परराष्ट्रात किंवा परदेशामध्ये आपण निर्यात करू शकतो. त्यातून आपल्याला चलन मिळू शकतं, देशाचाही विकास त्या ठिकाणी होऊ शकतो आणि त्या उत्पादनामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा सहभाग असणं हे सुद्धा देशाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा भाग आहे. मग अर्थव्यवस्थेमधील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. नफ्याची प्रेरणा, उपक्रमशीलता, नियमांचं पालन, कालबद्ध नियोजन या सगळ्या गोष्टी मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये दुर्लक्षून चालत नाही. आणि म्हणून भारताने असं ठरवलं की मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारायची आणि ती मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. कारण या व्यवस्थेमध्ये देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती असते. दीर्घकालीन विकासावर अधिक भर देण्यात येतो. दीर्घकालीन म्हणजे खूप दूर प्रमाणामध्ये आपल्या देशाचा विकास होणं फार महत्त्वाचं आहे. दीर्घकालीन विकासावर अधिक भर देण्यात येतो. मग त्यामध्ये संरक्षण संबंधित असेल किंवा शास्त्रीय संशोधन त्या ठिकाणी असेल, शिक्षणाच्या बाबतीत असेल, दळणवळणाच्या बाबतीत, रस्ते, रेल्वे, कालवे, बंदर, विमानतळं ही सगळीच क्षेत्र, या सगळ्या गोष्टींची उभारणी ही क्षेत्रे भरपूर भांडवल गुंतवणूक लागणारी पण फळ मात्र उशिरा देणारी आहे. प्रचंड यासाठी पैसा लागतो, प्रचंड भांडवल त्या ठिकाणी लागतं, वेळही लागतो, परंतु त्यातून मिळणारं उत्पादन हे कायमस्वरूपी असतं आणि भरपूर प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असतं. आणि म्हणून अशा या क्षेत्रात खाजगी उद्योजक मोठ्या प्रमाणावरती पुढे येत नाही आणि अशा वेळी सरकारलाच काय करावं लागतं? पुढाकार घ्यावा लागतो. म्हणून बरं तर रेल्वेसारखं खातं झालं, एअरपोर्टसारखं खातं झालं, एअरपोर्ट, रेल्वे असे जे काही मोठमोठे उद्योग आहे ते सरकारच्याच नियंत्रणाखाली त्या ठिकाणी आतापर्यंत आपल्याला चाललेले दिसतात. म्हणून वरील पद्धतीने मिश्र अर्थव्यवस्थेचे स्वरूप वापरून आपण पंचवार्षिक योजनांचा स्वीकार करून भारताने विकासाची वाटचाल सुरू केली. पुढे 1973च्या औद्योगिक धोरणाने विकासाची गती वाढली. औद्योगिक धोरण, उद्योग, त्यामुळे आपल्या देशाच्या विकासाची गती आणखीन वाढली. कारण त्यामध्ये अवजड उद्योग असेल, लोह पोलाद कारखाने असेल, वीज उद्योग असेल, औद्योगिक उद्योजक घराणी असेल किंवा परकीय उद्योग यांचा प्रभाव आटोक्यात आणणे आणि प्रादेशिक विकासाचा समतोल साधणे या गोष्टीला प्राधान्य दिले गेलं. लघु उद्योग जे छोट्या भांडवलामध्ये, कमी भांडवलामध्ये, ग्राम उद्योग, गावोगावी, खेडोपाड्यामध्ये, घराघरामध्ये छोटे मोठे उद्योग सुरू करणे, घरगुती उद्योग या सगळ्या विकासाच्या दृष्टीने यांच्या विकासावर लक्ष देण्यात आले आणि सहकार क्षेत्राकडे सुद्धा विशेष लक्ष त्या ठिकाणी देण्यात आले. अशा प्रकारे आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. त्यामध्ये
सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र आणि संयुक्त क्षेत्र या गोष्टी आपण बघितल्या. आता आपण बघणार आहे पंचवार्षिक योजना. भारत स्वतंत्र होईपर्यंत परकीय राजवटीने काय केलं तर आपल्या भारताचं आर्थिक शोषण केलं. त्यास आपण आतापर्यंत शिकत आलं 10वी इंग्रजांनी आपलं राज्य केलं, कशा प्रकारे आपल्या भारताचं शोषण केलं, आपल्या भारतातली जी संपत्ती आहे कशी त्यांच्या देशामध्ये नेली, पिळवणूक केली, आपल्या भारताला आर्थिक शोषण करून गरिबीमध्ये त्या ठिकाणी लोटलं गेलं. हा सगळा इतिहास आपण या ठिकाणी बघितलेला आहे. मग भारत स्वतंत्र होईपर्यंत परकीय राजवटीने भारताचे पुरेपूर आर्थिक शोषण त्या ठिकाणी केलं आणि त्याचे परिणाम काय तर भारतामध्ये दारिद्र्य निर्माण झालं, बेकारीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली, लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झाली आणि आपल्या देशाच्या लोकांचा जो राहणीमानाचा दर्जा आहे तो अतिशय निकृष्ट प्रमाणामध्ये निर्माण झाला. शेती व उद्योगधंदे यांची अल्प उत्पादन क्षमता तसेच ज्ञान आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये खूप मागासलेलापणा. कारण आपल्या देशावरती परकीयांचं राज्य आणि परकीयांचं राज्य असल्यामुळे त्यांनी फक्त आपल्या देशाची आर्थिक लुबाडणूक करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, झाला तो. आणि म्हणून आपल्या देशाचं दारिद्र्याच्या बाबतीत, उद्योगाच्या बाबतीत, राहणीमानाच्या बाबतीत, शेतीच्या बाबतीत, उद्योगधंद्याच्या बाबतीत अतिशय मागासले पण त्या ठिकाणी निर्माण झालं. आणि या सगळ्या बिकट समस्या आपल्या देशासमोर होत्या आणि म्हणून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिली गरज आपल्याला काय होती तर या सगळ्या समस्या सोडवण्याची गरज भारताला फार मोठ्या प्रमाणावरती आहे, याचा विचार त्यावेळेस केला गेला. आणि म्हणून अशा प्रकारे अर्थव्यवस्थेचा किंवा मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. त्यातून काही पंचवार्षिक योजना त्या ठिकाणी अंमलात आणण्याचं ठरवलं. आणि म्हणून त्यासाठी 1950 भारताने नियोजन मंडळाची स्थापना केली की जेणेकरून प्रत्येक पंचवार्षिकमध्ये नवीन नवीन योजना त्या ठिकाणी स्वीकारायच्या, त्या अंमलात आणायच्या, त्यातून देशाचा आर्थिक विकास घडवायचा, राहणीमान त्या ठिकाणी उंच करायचं, आर्थिक विकास घडवून त्या ठिकाणी आणायचा, शेतीमध्ये शिक्षणामध्ये त्या ठिकाणी प्रगती करायची. अशा स्वरूपामध्ये 1950 भारताने त्यावेळेस म्हणजेच भारत सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केली आणि त्या नियोजन मंडळाचे पहिले अध्यक्ष होते आपल्या स्वतंत्र भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू. हे या मंडळाचे अध्यक्ष होते. आणि म्हणून ह्या मंडळाने काय केलं तर ह्या नियोजन मंडळाने कृषी आणि ग्रामीण विकास म्हणजे शेतीच्या संदर्भात जास्तीत जास्त पिकांचं उत्पादन घेणं, धान्याचं उत्पादन घेणं, नवीन नवीन संशोधन करणं, धान्याचं उत्पादन त्या ठिकाणी वाढवणं, ग्रामीण भागाचा, खेड्यांचा, गावांचा, रस्त्यांचा विकास करणं, संतुलित उद्योगीकरण, किमान जीवनमानाची तरतूद, कमीत कमी प्रत्येकाचं जीवन किमान प्रमाणात तरी उंचावलं पाहिजे, राहणीमानाचा दर्जा तरी थोडासा वाढला पाहिजे, लोकशाहीशी सुसंगत अशा आर्थिक विकास नियोजनाची आखणी व अंमलबजावणी यामध्ये लोकांचा सहभाग आणि व्यक्तींचा विकास करणारी पंचवार्षिक योजना तयार केली गेली. हिला म्हणतात पंचवार्षिक योजना. मग या नियोजनाचं मूलभूत तत्व काय आहे? नियोजनाचं मूलभूत तत्व त्यामध्ये असं म्हटलं आहे की एखाद्या देशातील साधन सामग्रीचे प्रमाणशीर वाटप आणि तेथील मनुष्यबळाचा योग्य वापर त्या देशातील जनतेच्या गरजा भागवण्यासाठी झाला पाहिजे. आता त्या देशामध्ये म्हणजे समजा आपला भारत देश आहे, मग आपल्या भारतामध्ये जी काही साधन संपत्ती आहे, साधन सामुग्री आहेत, तिचं प्रमाणशीर वाटप झालं पाहिजे. आपला एवढा अखंड भारत देश आहे, समजा काही राज्यांमध्ये कोणत्याच प्रकारची उत्पादन साधने नाही आहे आणि काही राज्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उत्पादनाची साधने आहे, मग त्या ठिकाणी विषमता निर्माण होऊ शकते. मग त्या नियोजनाचं मूलभूत तत्व काय होतं की एखाद्या देशातील साधन सामुग्रीचे प्रमाणशीर वाटप आणि तेथील मनुष्यबळाचा योग्य वापर आणि त्या देशातील जनतेच्या गरजा भागवण्यासाठी झाला पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं या नियोजनाचं सर्वसामान्य तत्व होतं. मग या योजनेची उद्दिष्ट काय होती? आपल्या भारताच्या आर्थिक नियोजनाची जी उद्दिष्ट आहे ती सर्वसाधारण खालीलप्रमाणे तुमच्या लक्षामध्ये येईल. काय म्हणणं होतं आपल्या भारताच्या नियोजनाचं? त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होणे, म्हणजे आपला भारत देश आहे, आपल्या भारताचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे त्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये उद्योगधंदे म्हणा, शेतीमध्ये बदल घडवून आणणे म्हणा, औद्योगिकरणामध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल घडे, ज्ञान तंत्रज्ञान विज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल घडवून आणणे आणि त्यातून काय होते की राष्ट्रीय उत्पन्न वाढवणं. राष्ट्रीय उत्पन्न वाढलं तर राहणीमानाचा दर्जा वाढतो, हे त्यामध्ये उद्दिष्ट होतं. त्यानंतर मूलभूत उद्योगांवरती भर देऊन झपाट्याने उद्योगीकरण घडवून आणणे हा एक भाग होता. आणि आपला भारत देश धान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनवावा म्हणून कृषी उत्पादनामध्ये वाढ घडवून आणणे. आणि मुलांनो, आजही आपला भारत देश अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वावलंबी आहे. अशा प्रकारचा तो एक भाग होता. त्यानंतर प्राप्ती आणि संपत्ती यामधील विषमता दूर करणं, वस्तूच्या किमती स्थिर पातळीवरती ठेवणं, त्यावरती सरकारचं नियंत्रण ठेवणं, कुटुंब नियोजन करून वाढत्या लोकसंख्येला आळा घालणं की जेणेकरून म्हणजे कुटुंब मर्यादित ठेवणं, छोटं कुटुंब
ह्या गोष्टीचा विचार करणं. त्यानंतर दारिद्र्य निवारण करून राहणीमान त्या ठिकाणी उंचावणं. हे या योजनेची उद्दिष्टे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि सामाजिक सेवांचा विकास करणं, ज्या सामाजिक सेवा आहेत, सार्वजनिक सेवा आहे, त्यांचा विकास होणं आणि आर्थिक क्षेत्र स्वावलंबी करणं, अशी या पंचवार्षिक योजनांची उद्दिष्ट आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? 1951 ते 1956. मग त्या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेती, सामाजिक विकास, जलसिंचन, पूर नियंत्रण, ऊर्जा साधने वाढवणं, ग्रामीण भागामध्ये छोटे मोठे उद्योग सुरू करणे, मोठे उद्योग सुरू करणे, खनिजे, लोह पोलाद यासारखे कारखाने, वाहतूक आणि दळण व्यवस्था, शिक्षणावरती भर देणे, आरोग्याच्या खर्चावरती भर देण्यात आला. हे पहिल्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट होतं. त्याप्रमाणे पायाभरणी त्या ठिकाणी केली. नंतर पहिली पंचवार्षिक 1956ला संपली आणि दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 1961 या 5 वर्षामध्ये राबवली गेली. दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये काय ठरलं गेलं किंवा काय उद्दिष्ट होतं? तर त्यामध्ये औद्योगिकरणाचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करायचे होते. म्हणजे आपल्या देशामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकरण घडवून आणणे, मोठमोठ्या प्रमाणामध्ये कारखानदारी निर्माण करणे, वस्तूचं उत्पादन त्या ठिकाणी वाढवणं. मग त्यामध्ये सार्वजनिक उद्योग असेल किंवा अन्य काही उद्योग असेल तर त्यामध्ये दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला येथील पोलादाचे कारखाने, चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनचा कारखाना, पेरामपूरचा आगगाडीचा डब्यांचा कारखाना, विशाखापट्टणचा जहाज बांधणीचा कारखाना इत्यादी प्रचंड अवजड मोठ्या उद्योगांचे कारखाने सार्वजनिक क्षेत्रामध्ये उभे करण्यात आले दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. त्यातून देशाचा आर्थिक विकास घडायला खूप चांगला त्या ठिकाणी प्रयत्न झाला. आणि म्हणून असे उद्योगधंद्याचे कारखाने सार्वजनिक क्षेत्रात उभारण्यात आले. सरकारच्या मालकीचे त्या ठिकाणी हे कारखाने उद्योगधंदे होते. शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी मोठमोठे धरणं त्या ठिकाणी बांधले गेले आणि ही प्रचंड धरणे उभारण्यात आली. आणि त्यामुळे काय झालं तर दुसऱ्या पंचवार्षिकमुळे राष्ट्रीय उत्पादनामध्ये वाढ त्या ठिकाणी झाली. पुढे तिसरी पंचवार्षिक योजना 1961 ते 1966 मध्ये त्यामध्ये काय ठरलं तर उद्योग आणि कृषी विकासाचे संतुलन साध्य करायचे आहेत. म्हणजे दरसाल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ घडवून आणणे, अवजड उद्योग, वाहतूक, खनिज विकास, विषमतेचे निर्मूलीकरण करणे आणि रोजगाराच्या संधी वाढवणं हा मुख्य हेतू या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये त्या ठिकाणी होता. तर अशा प्रकारे पुढे तिसऱ्या पंचवार्षिकमध्ये 1966-69 मध्ये दुष्काळ पडला. दुष्काळाचा सामना आपल्या देशाला करावा लागला. त्यात चीनचं आक्रमण आपल्यावर झालं, पाकिस्तानचं युद्ध. त्यामुळे विकास होण्याच्या ऐवजी संरक्षण खात्याकडे प्रचंड आपल्याला पैसा वळावा लागला. त्यामुळे विकास थोडा कमी झाला. दुष्काळ या सगळ्या गोष्टी सरकारला लक्ष द्यावं लागला. त्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवरती झाला आणि अर्थव्यवस्थेवरती ताण पडला. पुढे चौथी पंचवार्षिक योजना झाली जी 1969 ते 1974. मग या योजनेची उद्दिष्टे ठरवताना काय ठरलं? चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आता आपला भारत स्वावलंबी बनवायचा. सगळ्याच गोष्टी, अन्नधान्याच्या बाबतीत किंवा अन्य गोष्टीच्या बाबतीत, उद्योगांच्या बाबतीत आपला भारत देश स्वावलंबी बनवायचा. आणि म्हणून मूलभूत उद्योगांचा सरकारने विकास करावा, आर्थिक विकासांचा वेग वाढवावा आणि समाजवादी समाज रचना निर्माण करण्याकडे लक्ष पुरवावे असं या आपल्या चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठरवलं. चौथ्या पंचवार्षिकमध्ये सगळ्यात एक महत्त्वाची चांगली गोष्ट घडली म्हणजे 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. ज्या बँका सरकारच्या मालकीच्या किंवा सरकारचं त्यावरती नियंत्रण त्या ठिकाणी झालं. आणि म्हणून चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. ही योजना इतकी यशस्वी झाली नाही. पण चौथ्या योजनाकाळात बांगलादेशाच्या युद्धाचे परिणाम आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला सहन करावे लागले. कारण तुम्हाला माहिती आहे की युद्धाचे परिणाम हे देशाला भोगावे लागतात, अर्थात विजयी राष्ट्राला आणि पराजयी राष्ट्राला सुद्धा. आणि त्यातच चौथ्या योजनेच्या काळामध्ये बांगलादेशाचं युद्ध त्या ठिकाणी झालं. त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवरती ताण पडला, सहन करावं लागलं. आणि काही जे निर्वासित आपल्या भारतामध्ये आले, निर्वासितांचा खर्च करावा लागला. सरकारी नोकरांची पगारवाढ, रेल्वेच्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ, आंतरराष्ट्रीय बाजारातील पेट्रोलचे वाढलेले भाव, त्यामुळे अर्थव्यवस्थेला हे सगळे संकट किंवा हे सगळे धोके सहन करावे लागले. पुढे पंचवार्षिक योजना सुरू झाली ते 1974 ते 1979 जी 5वी पंचवार्षिक योजना ज्याला म्हणतात. आता 5व्या पंचवार्षिकमध्ये काय ठरलं? त्यामध्ये असं ठरलं की गरिबी दूर करणे, गरिबी हटाव, गरिबी दूर करायची आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचं प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर त्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठेवलं. त्या दृष्टीने पंचवार्षिक योजना तयार केली. मग त्यामध्ये काय ठरलं की राष्ट्रीय उत्पादनामध्ये वाढ करायची, मोठ्या प्रमाणावर लोकांना नोकरीच्या संधी, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या. ज्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या तर त्यांचं राहणीमान त्या ठिकाणी वाढ, लोकांना चांगल्या प्रकारचं शिक्षण द्यायचं, शिक्षण व्यवस्था चांगली सुधारायची, जनतेला, मुलांना
सकस आहार कसा मिळेल, पिण्याच्या चांगल्या पाण्याचा पुरवठा कसा होईल, वैद्यकीय ज्या काही सुविधा आहेत, दवाखाने, औषधं, या सगळ्या गोष्टींचा पुरवठा करणं, ग्रामीण भागापर्यंत वैद्यकीय सुविधा पुरवणं, साधने पुरवण्यासाठी रस्ते बांधणं, ग्रामीण भागामध्ये रस्त्यांचं जाळं निर्माण करणं, समाज कल्याणाच्या म्हणजे समाजाच्या कल्याणासाठी, समाजाच्या हितासाठी काही योजना राबवणं, ह्या सगळ्या गोष्टी पंचवार्षिक, जी 5वी पंचवार्षिक आहे त्यामध्ये ठरल्या गेल्या. कृषी विकास घडवून आणायचा आणि मूलभूत उद्योगधंदे वाढवणं, अन्नधान्य, जीवन उपयोगी वस्तूंची खरेदी, या सगळ्या एकाधिकार पद्धतीने सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे गरिबांना रास्त किमतीत पुरवणे, अशी काही उद्दिष्ट 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये राबवली गेली आणि ती उद्दिष्ट पुढे काही प्रमाणामध्ये, चांगल्या प्रमाणामध्ये साध्य त्या ठिकाणी झाले. आणि म्हणून एकूण 5व्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये दारिद्र्य निवारण आणि रोजगार वाढ त्या ठिकाणी करणं शक्य झालं नाही काही प्रमाणामध्ये. पुढे 1977मध्ये लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि त्यात काँग्रेस सरकारचा पराभव झाला आणि मग जनता पक्षाचं सरकार सत्तेवरती आलं आणि त्यामुळे झालं काय की नव्या सरकारने पंचवार्षिक योजना 1978च्या मार्च अखेर समाप्त केली. 1978 पासून साखळी योजना सुरू केली, परंतु त्याच्यामध्ये यश जनता सरकारला आलं नाही. पुढे परत 1980 मध्ये लोकसभेच्या मध्यावर्ती निवडणुका लागल्या. तुम्ही याच्यामध्ये राज्यशास्त्रामध्ये बघितलं असं मध्यावर्ती निवडणुका म्हणजे काय. पुढे 1980 मध्ये मध्यावर्ती लोकसभेच्या निवडणुका लागल्या, त्यामध्ये पुन्हा काँग्रेस पक्ष सत्तेवरती आला आणि पुन्हा या सरकारने साखळी योजना जी जनता पक्षाने सुरू केली होती ती बंद केली आणि पुन्हा जुन्या पद्धतीने पंचवार्षिक योजना सुरू केली. पुन्हा 6वी पंचवार्षिक योजना सुरू झाली 1980 ते 1985. मग 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कुठल्या गोष्टीवरती भर दिला भारताने? त्यामध्ये दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती यावर होता. अर्थात या गोष्टी प्रत्येक पंचवार्षिकमध्ये थोड्या प्रमाणामध्ये राबवल्या गेल्या, पण जसं जसं यश येत गेलं तसं पुढे त्या वाढवत चालल्या. या योजनेचे उद्दिष्ट होते की दारिद्र्य निर्मूलन, गरिबी हटाव आणि रोजगार निर्मिती करणे यावरती भर होता. त्यामधून अर्थव्यवस्थेच्या विकासात लक्षणीय वाढ करणे, गरिबी दूर करणे, बेकारी कमी करणे, लोकांमध्ये छोटी कुटुंब पद्धती स्वच्छतेने स्वीकार करतील, अशा अनेक धोरण त्यामध्ये राबवलं. त्याचा परिणाम लोकसंख्येच्या वाढीवरती नियंत्रण ठेवणे हा त्या ठिकाणी होतात. आणि असे काही 6व्या पंचवार्षिकमध्ये कार्यक्रम राबवले. त्यामध्ये एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम राबवला गेला. ग्रामीण भूमीन विकास कार्यक्रम, ज्यांना जमीन नाही त्यांना जमीन देण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम, ज्यांना हाताला काम नाही त्यांना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम सुरू केला. आजही तो त्या ठिकाणी चालू आहे. सलेम पोलाद प्रकल्प, असे 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काही कार्यक्रम राबवले. पुढे 7वी पंचवार्षिक योजना आपण बघतो. 7व्या पंचवार्षिक योजनेची सुरू झाली सन 1985 ते 1990 पर्यंत. यामध्ये काय सांगितलं? अन्न, रोजगार आणि उत्पादकता यावरती भर, विकास करणं, आधुनिकीकरण करणं, आत्मनिर्भरता. ज्या सध्याच्या आपल्या भारताच्या पंतप्रधान यांनी आत्मनिर्भरता हा शब्द वापरलाय बघा, तुमच्या लक्षात येईल की आत्मनिर्भर भारत बनला पाहिजे. मग 7वे पंचवार्षिकमध्ये या योजनेवरती भर दिला. सामाजिक न्याय यावरती भर देणे, उत्पादनाच्या तंत्रामध्ये सुधारणा करणे, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये दरवर्षी 5% वाढ करणे, अन्नधान्याच्या बाबतीत उत्पादन वाढ करणे, अशी काही त्या ठिकाणी उद्दिष्ट होते. मग त्यामध्ये 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जवाहर रोजगार योजना अंमलात आणली, इंदिरा आवास योजना आणली, 10 लक्ष विहिरीची योजना आणली. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने 7वी पंचवार्षिक योजना चांगल्या प्रकारे यशस्वी ठरली. पुढे आहे 8वी पंचवार्षिक योजना. या 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 1992 ते 1997 इथे काय वेगळा मुद्दा आलाय बघा. 8व्या पंचवार्षिकमध्ये खाजगी क्षेत्राला वाव दिला. आता या योजनेची वैशिष्ट्य जर आपण बघितली की राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर आहे तो सुरुवातीला 5% होता, नंतर आपण 6.5% इतका राखणं. लोकसंख्या वाढीला इथे सुद्धा आळा घालण्यासाठी प्रयत्न केला गेला. त्यामध्ये कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला उत्तेजन देणे, म्हणजे हम दो हमारे दो या स्वरूपाचा कार्यक्रम भारताने त्या काळामध्ये राबवला गेला. म्हणजे त्याच्यातून काय होईल की कुटुंब कमी होईल, भारताची लोकसंख्या त्या ठिकाणी कमी होईल आणि भारताची लोकसंख्या कमी झाली तर भारताचा विकास किंवा राहणीमान उंचावेल, हा त्यातला हेतू होता. शिवाय प्राथमिक शिक्षणाचा सार्वजनिक विस्तार करून निरक्षरतेचे उच्चाटन करणे, सगळे साक्षर करणे, असे कार्यक्रम त्यामध्ये होते. त्याच्यामध्ये प्रधानमंत्री रोजगार योजना, महिला समृद्धी योजना, राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना, मध्यान्ह आहार योजना, जी तुम्ही शाळेमध्ये दुपारचं जेवण जे करतात ना त्यालाच मध्यान्ह आहार योजना म्हणतात, महिला इंदिरा महिला योजना, गंगा कल्याण योजना, असे काही 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये या गोष्टी त्या ठिकाणी आणल्या गेल्या, साध्य केल्या त्या ठिकाणी. पुढे आहेत 8व्या पंचवार्षिक. पुढे आहे आपली 9वी पंचवार्षिक 1997 ते 2002. त्यामध्ये कृषी आणि ग्रामीण विकासाचा
विकास यावर या योजनेत भर देण्यात आला. म्हणजे थोडक्यात आर्थिक विकासाचा दर वाढवणं, पायाभूत क्षेत्रामध्ये निकोप स्पर्धा निर्माण करणं, परकीय गुंतवणुकीसाठी औद्योगिक धोरणाला नवी दिशा देणं हे यामध्ये उद्दिष्ट त्या ठिकाणी होते. आणि अशा प्रकारे त्यामध्ये या योजनेमध्ये सुवर्ण जयंती शहरी योजना, भाग्यश्री बाल कल्याण योजना, राजराजेश्वरी महिला कल्याण योजना अशा अनेक योजना त्या ठिकाणी आणल्या गेल्या. त्यातून तो कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू झाला. अशा प्रकारे या योजनेत अनेक संपर्क व्यवस्था, सेवा क्षेत्रांची प्रगती अपेक्षित प्रमाणात साध्य झाली. बांधकाम, दळणवळण या ठिकाणी क्षेत्रात वाढ झाली. अशा एकूण आतापर्यंत आपल्या बघितल्या तर 9 पंचवार्षिक योजना या ठिकाणी अंमलात आलेल्या आहेत. आता पुढचं सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या 14 बँकांचं राष्ट्रीयकरण घडलं. आता राष्ट्रीयकरण घडलं म्हणजे काय घडलं की पंडित नेहरू आणि लालबहादूर शास्त्री त्यावेळेस प्रधानमंत्र्यांच्या काळामध्ये भारतातील बँकिंग व्यवसाय खाजगी क्षेत्रांच्या मक्तेदारीचा व्यवसाय होता. म्हणजे ज्या बँका होत्या त्या बँकेचं वर्चस्व कुणाचं होतं? सरकारचं नव्हतं. त्यामध्ये त्या बँका खाजगी मालकीच्या व्यक्त्या एका व्यक्तीच्या मालकीच्या असायच्या. आणि त्याच्यामुळं काय होतं की बँकिंग व्यवस्था किंवा बँक म्हटली की खाजगी मालमत्ता, मक्तेदारी. आणि म्हणून या बँकांचं किंवा या बँका उद्योग समूहाचे प्रतिनिधित्व करत होत्या आणि या बँकाचे संचालक मंडळ उद्योगांचा विकास आणि नफा वाढवण्यासाठी कार्यरत होते. शेवटी याला छेद देण्यासाठी सरकारने 1955मध्ये इम्पिरियल बँकेचे म्हणजे राष्ट्रीयकरण केले आणि तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत केले. आणि या बँकेने अतिशय कमी वेळामध्ये अल्पावधीमध्ये आपल्या संपूर्ण भारतभर स्टेट बँक ऑफ इंडिया SBI बँक या बँकेने अल्पावधीत आपल्या शाखा देशभर उघडून शासकीय विकासात महत्त्वाची भूमिका बजावली. राष्ट्रीयकरणाची पार्श्वभूमी माहिती की भारताने स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये तुम्हाला माहिती आहे की मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली, आपण सुरुवातीला बघितलं. पण या सगळ्या योजना राबवताना तूट निर्माण झाली, समजा नुकसान झालं, तर ती भरून काढण्यासाठी बँकांचं राष्ट्रीयकरण होणं गरजेचं आहे. आणि हे राष्ट्रीयकरण झाल्यावर या बँकांना मिळणारा जो नफा आहे तो सरकारी खजिन्यात जमा होणार होता. आणि म्हणून लक्षात घ्या की प्रधानमंत्री इंदिरा गांधींनी 19 जुलै 1969 रोजी 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. त्यामध्ये बँक ऑफ अलाहाबाद, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक, देना बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, सिंडिकेट युनायटेड बँक ऑफ इंडिया, युनायटेड कमर्शियल बँक, इको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया अशा एकूण 14 बँकांचा समावेश होता. 19 जुलै 1969 रोजी प्रधानमंत्री त्यावेळेच्या इंदिरा गांधी यांनी सगळ्या 14 बँकांचं राष्ट्रीयकरण त्या ठिकाणी केलं. पुढे 1980मध्ये पुन्हा 6 बँकांचं राष्ट्रीयकरण त्या ठिकाणी करण्यात आलं की जेणेकरून जो तो नफा झाला त्या बँकांना तो नफा सरकारी खजिन्यामध्ये जमा होणार होता. आणि याच्या जोडीला लघु आणि मध्यम उद्योगांचे विकासाचे धोरण राबवणे हे होते. आणि अशा प्रकारे लालबहादूर शास्त्रींनी त्यावेळेस अन्नधान्य टंचाई, दुष्काळावर मात करण्यासाठी हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेतला. त्यावेळेस प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळामध्ये काँग्रेस पक्षातील समाजवादी विचाराने प्रेरित झालेल्या काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन अशा या गटाने व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करावं अशी मागणी केली. तर पुढे कम्युनिस्ट पक्षांचाही सुद्धा या निर्णयाला पाठिंबा होता. तर अशा प्रकारे हे बँकांचं राष्ट्रीयकरण, त्या राष्ट्रीयकरणाचे फायदे काय आहे हे तुमच्या लक्षामध्ये आले. आता पुढे आपण बघणार आहोत ते म्हणजे 20 कलमी कार्यक्रम. आता 20 कलमी कार्यक्रम काय स्वीकारला आहे? 1 जुलै 1975मध्ये इंदिरा गांधींनी 20 कलमी कार्यक्रमाचा स्वीकार केला, घोषणा केली. काय सांगितलं त्यांनी? त्यामध्ये त्या 20 कलमी कार्यक्रमामध्ये शेती आणि शहरी भागातील कमान जमीन धारण कायदा, संपत्तीचे समान वाटप, शेतमजुरांना किमान वेतन, जलसंधारण योजनामध्ये वाढ करणे, कामगारांच्या उद्योग क्षेत्रामध्ये सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेट बिगार जे आहे त्यातून मुक्तता करणे, कर चुकवेगिरी जे अनेक आपल्या उत्पन्न भरपूर असतं पण सरकारला कर भरत नाही म्हणजे कर चुकवेगिरी, आर्थिक गुन्हे, तस्करी ह्या रोखणे, जीवनावश्यकच्या वस्तूचे जे आहे त्याच्यावरती दर नियंत्रण, सरकारचं नियंत्रण ठेवणं, रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणं, जे गरिबांसाठी रेशनिंगचं दुकान, गहू तांदूळ काही योजना जे तुम्हाला सध्या माहिती तर त्यासाठी हे जे काही रेशनिंग जे दुकान आहे त्यावरती सरकारचं नियंत्रण ठेवणं, त्यामध्ये काही चुका असेल तर त्या दुरुस्त करणं, त्यावरती सुधारणा करणं, ह्या गोष्टी त्यामध्ये 20 कलमी कार्यक्रमांमध्ये होत्या. हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती करणं, दुर्बल घटकांची कर्जमुक्ती करणं, त्यांना घर बांधायला काही पैसे देणं, सुविधा देणं, दळणवळणाच्या सुविधा वाढवणं, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दे, हे ह्या 20 कलमी कार्यक्रमामध्ये ठरवलं गेलं. त्याप्रमाणे आपल्या देशाचा विकास होऊ लागला. पुढे आहे कामगार संरक्षण. कारण 11 जुलै 1851मध्ये मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी सुरू झाली. बघा
तशा मुंबईमध्ये मला वाटतं 54 का काहीतरीपेक्षा जास्त कापड गिरण्या त्यावेळेस होत्या. आज तेवढी संख्या नाही आहे, फारच कमी झाली आणि नाही म्हटलं तरी चालेल. कारण मुंबईमध्ये दमट हवामानामुळे सुती कापडाचा जो धागा आहे तो तुटत नाही, म्हणून त्या ठिकाणी कापड गिरण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. म्हणून कामगार 11 जुलै 1851 पहिली मुंबईला कापड गिरणी कासवजी दावर यांनी सुरू केली. पुढे मग ते दादरला, परळला, भायखेळा, शिवंडी, प्रभादेवी, वरळी अशा अनेक कापड गिरण्या सुरू आहेत. त्यांचे अवशेष आजही तुम्हाला मुंबईसारख्या शहरामध्ये पाहायला मिळतात. पुढे 1980च्या दशकामध्ये काय आलं, कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्याला अनेक कारणं त्या ठिकाणी होते. कारण काही उद्योग कामगारांचे पगार वाढवत नसायचे, कामगारांची पिळवणूक करायची, त्यांना बोनस त्या ठिकाणी मिळत नसायचा आणि म्हणून कामगारांना सुविधा मिळाव्या, त्यांना पगार वाढून मिळावे, त्यांना त्यांना बोनस मिळावा, या सगळ्या गोष्टी त्यांना मिळाव्यात म्हणून 1981च्या दिवाळी कामगारांना 20% बोनसची अपेक्षा होती. पण त्या कामगारांचं प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मालक वर्गाशी वाटाघाटी करून कामगार वर्गाला विश्वासात घेतलं नाही. पुढे 8 ते 17% तडजोड केली, बोनसमध्ये कपात केली. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्याच्याच परिणाम असा झाला की कामगारांनी संप त्या ठिकाणी केला. त्यामधले कामगार होते डॉक्टर दत्ता सामंत यांच्याकडे गेले. त्यांनी डॉक्टरांना नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली. पुढे 65 कापड गिरण्यातले कामगार एकत्र आले आणि दत्ता सामंत या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली आंदोलन त्या ठिकाणी सुरू झालं. पुढे 18 जानेवारी 1882 रोजी मुंबईत 2.5 लाख कामगार संपावर गेले. ज्या गिरण गावामध्ये गिरण्यांची धडधड सुरू असायची ती धडधड थांबली. जणू काही मुंबईचं गिरणी कामगार, गिरण्या म्हणजे मुंबईचं हार्ट, हृदय होतं आणि त्या संपामुळे ते सगळं हृदयच मुंबईचं बंद पडलं त्या ठिकाणी. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण बघितलं की कामगारांच्या समस्या निर्माण झाल्या. त्यातच आपण एक गोष्ट बघूया की महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांचे एक सहकारी मित्र होते नारायण मेघाजी लोखंडे. त्यांनी प्रयत्न केला की 1 जानेवारी 1882 पासून गिरणी कामगारांना आठवड्यातून 1 दिवस रविवार सुट्टी देण्यात यावी असा निर्णय झाला. म्हणजे जसं आपल्याकडे पिंपरी चिंचवड जी MIDC त्यामध्ये गुरुवारचा दिवस त्या ठिकाणी मिळतो, म्हणजे थोडक्यात आठवड्यातून 1 दिवस सुट्टी मिळावी. आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांचे जे सहकारी मित्र होते नारायण मेघाजी लोखंडे यांनी पहिला प्रयत्न केला आणि म्हणून कामगारांना सुट्टी, रविवारी 1 दिवस आठवड्याची सुट्टी देण्याची घोषणा करण्यात आली. त्याचं संपूर्ण श्रेय म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांचे मित्र नारायणजी मेघाजी लोखंडे यांच्याकडे त्या ठिकाणी जातात. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण ह्या गोष्टी, कामगार वर्गांच्या समस्या, 20 कलमी कार्यक्रम त्या ठिकाणी आपण बघितला. त्यानंतर आपण पुढे बघूया की आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे काय आहे बॅरिस्टर, त्यावेळेचे बॅरिस्टर AR अंतुले यांनी काही समस्या सोडवण्यासाठी त्रिपक्षी समिती स्थापन केली. पुढे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले त्या ठिकाणी झाले. त्याच्यानंतर कायद्यानुसार त्यांनी सरकार, राष्ट्रीय मजदूर संघाशी काही बोलणं सुरू केलं, अशा भूमिका घेतल्या. आणि पुढे दत्ता सामंत यांनी हा कायदा रद्द करण्याची मागणी केली. म्हणजे आपण जो बघितला कामगारांच्या बाबतीत ज्या समस्या होत्या त्या. पुढे संपाच्या सुरुवातीच्या काळात कामगारांना गावाकडून मदत झाली. एकमेकांना मदत करणे कामगारांना फार का अवघड गेलं नाही. विभागीय समित्या स्थापन करून अन्नधान्य मदतीचं वाटप केलं गेलं. डावे पक्ष जे होते, राजकीय पक्ष, त्यांनी सुद्धा गिरणी कामगारांना पाठिंबा दिला. परंतु पुढे काय आलं की संप वाढत गेला, रेंगाळत गेला आणि त्यामुळे कामगारांची फूट झाली. कामगारांमध्ये 2 गट निर्माण झाले. काही म्हटले कामावर जायचं, काही म्हटले कामावर जायचं नाही. म्हणजे त्या ठिकाणी कामगारांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न केले सुरू झाले. आणि पुढे जवळजवळ संपाला 6 महिने पूर्ण झाले. शेवटी केंद्र सरकारने संपाकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. पुन्हा कामगारांनी जेलभरो आंदोलन सुरू केलं. चला आम्हाला जेलमध्ये टाका. पुढे सप्टेंबर 1982 महाराष्ट्र विधानसभेवरती 1.5 लाख कामगारांनी मोर्चा नेला. त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी 6 महिन्याचा संप पुढे तो 1 वर्षावरती गेला. 1 वर्षभर संपूर्ण त्या मुंबईतल्या गिरणी कामगारांचा संप चालू झाला. किती प्रचंड हाल झाली त्या लोकांची, प्रचंड. आजही जर तुम्ही बघितलं तर गिरणी कामगार अतिशय मुंबईतला देशोधडीला गेलेला आहे. एवढी प्रचंड त्यांच्या कुटुंबाची हाल झालेले आहेत. आणि एवढा प्रदीर्घ काळ चाललेला हा पहिलाच संप होता. आणि या कालावधीत सुमारे 1.5 लाख कामगार बेकार झाले. साधी सोपी गोष्ट नाही त्या काळामध्ये. आणि म्हणून कापडापेक्षा पॉलिएस्टरला महत्त्व आल्याने मुळात गिरणीतील कापडांच्या खपावर परिणाम झाला. शेवटी मुंबईतल्या कापड गिरण्या हल्ल्या, म्हणजे सुरतला गेल्या, गुजरातमध्ये गेल्या. शेवटी केंद्र सरकारने 13 गिरण्यांचं राष्ट्रीयकरण केलं. समस्या सोडवण्यासाठी लवाद त्या ठिकाणी नेमले गेले, पण त्यामध्ये यशस्वीपणा त्या ठिकाणी आला नाही, यशस्वी ठरले. पुढे मग आपल्या देशाचे पंतप्रधान झाले PV नरसिंहराव. त्यांच्या नेतृत्वाखाली नवं आर्थिक धोरण त्या ठिकाणी 1991 झालं गेलं.
कारण आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये 1991 साल अतिशय महत्त्वाचं म्हणलं जातं, कारण त्यावेळी 10वी लोकसभा होती आणि त्यावेळेस निवडणुका जिंकून PV नरसिंहराव प्रधानमंत्री झाले आणि त्यावेळेस PV नरसिंहरावांच्या मंत्रिमंडळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते आणि म्हणून त्यांच्या सहकार्यकरणे आपल्या भारताची जागतिक अर्थव्यवस्था भारताची अर्थव्यवस्था आणि जागतिक अर्थव्यवस्था जोडण्यासाठी एक नवीन अर्थव्यवस्थेचं धोरण स्वीकारलं गेलं, नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं गेलं आणि त्यातून खऱ्या अर्थाने आपल्या भारताचा विकास खूप चांगल्या प्रकारे झाला असं म्हणायला काही हरकत नाही. आणि म्हणून त्यातूनच अर्थव्यवस्थेमध्ये मूलभूत स्वरूपाचे बदल झाले आणि भारतीय अर्थव्यवस्थेला एक जागतिक प्रवाहात आणलं गेलं आणि म्हणून त्या काळात भारताची अर्थव्यवस्था बिकट झाली होती. परंतु ज्यावेळेस PV नरसिंहराव पंतप्रधान झाले त्यानंतर यांच्या अगोदर चंद्रशेखर होते, परंतु त्या काळामध्ये चलनवाढीचा दर फक्त 17% होता, आर्थिक वाढ फक्त 1% होती, 1.1 आणि एवढा घटला होता. आयातीसाठी आठवड्याभरात पुढे एवढंच परकीय चलन भारताकडे होतं. परकीय चलनाची किंवा परकीय कर्जाची परतफेड करणे हे सगळ्या व्याज देणं प्रचंड कठीण झालं होतं. शेवटी 1991 चंद्रशेखर यांच्या काळामध्ये भारताने जे काही स्वतःकडे राखीव सोनं होतं ते विकलं, गहाण टाकलं, तरी यातून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पुढे चंद्रशेखर यांच्या अगोदर विश्वनाथ प्रताप सिंग होते, त्याही सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली. त्याचा परिणाम 10,000 कोटी रुपयापेक्षा जास्त बोजा सरकारवरती पडला, अर्थव्यवस्थेवरती पडला. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी त्या काळात घडत गेल्या आणि त्यातून खूप परिस्थिती आपण सुधारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि त्यातूनच काही उपाययोजना केला. त्यासाठी या परिस्थिती मार्ग काढण्याचे PV नरसिंहराव यांनी काय सांगितलं मनमोहन सिंग यांना, तुम्ही अर्थमंत्री व्हा म्हणे. आणि PV नरसिंहराव भारताचे पंतप्रधान असताना त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते आणि मग ते अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांनी चांगल्या प्रकारे आपली भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी खूप चांगल्या प्रकारचे प्रयत्न त्या ठिकाणी केले. जी काही आपल्या भारतावरती मंदीचं सावट निर्माण झालं होतं ते दूर करायला प्राधान्य दिला आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पहिल्या अर्थमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये भारतातील परकीय चलनामध्ये गुंतवणूक वाढली. भारताने बँक ऑफ इंग्लंडमध्ये गहाण ठेवलेले सोनं पुन्हा परत आणलं आणि देशातला भांडवलदार वर्ग, मध्यम वर्गाचा पाठिंबा सरकारला मिळाला. त्यातून सरकारने दूरसंचार क्षेत्र खुले केल्यामुळे मोबाईलसारख्या सेवा देशभर सुरू झाल्या. अशा प्रकारे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जागतिक व्यापार संघटनेच्या करारावरती सही करून खाजगीकरण, उदारीकरण आणि काही जागतिकीकरणाला सुरुवात त्या ठिकाणी केली गेली आणि मनमोहन सिंग हे अर्थमंत्री आणि PV नरसिंहराव प्रधानमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आपल्या भारताची अर्थव्यवस्था चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सुधारणा झाली. पुढे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, ज्याला आपण जागतिक व्यापार संघटना असं म्हणतो, भारताने 1995 वर्ल्ड ट्रेड सेंटर म्हणजे ऑर्गनायझेशन म्हणजे WTO सदस्य स्वीकारलं आणि या संघटनेचा पुढील उद्देश होता की देशादेशामधला व्यापार खुला करणे, आंतरराष्ट्रीय मुक्त व्यापारातला जो अडथळा आणणारे जे काही कायदे आहेत, भेदाभेद करणारे जे कायदे किंवा निर्बंध किंवा नियम जे आहे ते धोरण संपुष्टात आणणे आणि त्यातून काय करायचं की जगभरामध्ये व्यापाराचं रीतसर बहुपक्षीय यंत्रणेच्या माध्यमातून नियमन करणे. WTO अस्तित्वात येण्यापूर्वी GATT अस्तित्वामध्ये होते, तुम्ही ऐकलं असेल. तर जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड ही संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावरती कार्यरत होती आणि ती व्यापार नियमन करायची. भारतात WTO संदर्भात परस्पर विरोधात टोकाची मतं होती. असे असूनही सुद्धा WTOचे सदस्य स्वीकारण्याचा निर्णय आपल्या भारताने घेतला. जागतिक व्यापार संघटनेच्या तरतुदीच्या अनुदानाने आयात निर्यात, परकीय गुंतवणूक, संरक्षण क्षेत्र, शेती, तंत्रज्ञान किंवा सेवा यांच्याशी संबंधित भारत सदस्य झाल्यापासून मग वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण, आरोग्य या गोष्टी झपाट्याने वाढल्या, व्यापारीकरण झाले. जागतिक आरोग्य संघटनेने या वेगवेगळ्या अहवालानुसार दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येमध्ये घट, बाल मृत्यूमध्ये घट झाली, पिण्याचं पाणी, सांडपाणी याच्या संबंधित काही सोयीसुविधा उपलब्ध यात भारताने सुधारणा केल्या. तर अशा प्रकारे जागतिक व्यापार संघटनेच्या मार्गावर भारताने पुढे दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार, साऊथ एशिया प्रेफरेन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट केला. पुढे भारताने सार्क देशाकरिता विविध वस्तूंच्या आयातीवर निर्बंध उठवले, आयात शुल्कांमध्ये सवलत दिली आणि भारतीय विमा क्षेत्रात खाजगी आणि परकीय गुंतवणूक खुले केले. त्यातून आपल्याला खूप मोठ्या प्रकारच्या अर्थव्यवस्था सुधारण्याला त्या ठिकाणी मदत झाली. अशा रीतीने आपण स्वातंत्र्योत्तर भारताच्या काळात जी आपली आर्थिक व्यवस्था आहे त्या आर्थिक व्यवस्था कशा प्रकारे वाढली, कोणत्या योजना त्या ठिकाणी अंमलात आल्या, कशा प्रकारे मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आणि मिश्र अर्थव्यवस्थेपासून तर जागतिकीकरणापर्यंत आपला प्रवास कशा प्रकारे आपण केला, या सगळ्या गोष्टी आपण या घटकामध्ये अभ्यासलेल्या आहेत.
तर अशा प्रकारे आपला जो यामध्ये इतिहासमधला जो चौथा घटक आहे तो आर्थिक विकास हा घटक या ठिकाणी आपण व्हिडिओद्वारे ठिकाण समजून घेतलेला आहे. व्हिडिओ आपण व्यवस्थित बघा, अभ्यासा आणि त्याच्या खालचे जे घटक स्वाध्याय आहे आपण त्या ठिकाणी व्यवस्थित सोडवावे. सगळ्या मुलांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो.